राजीनाम्याची मागणी माझ्यावरती जी कारवाई केली जाते ती राजकीय कोणी काही म्हणत असलं तरी पोलीस जो काही पुरावा आहे या पुराव्याच्या आधारावरच या ठिकाणी कारवाई करतील। त्यामुळे कोण व्हिडिओ काय म्हणताय कोण काय म्हणत नाही हा विषयच नाही। विषय हा आहे जिथे पुरावा आहे त्याला सोडलं जाणार नाही। इतके लोक एका वेळी बोलतात। धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची एक मागणी समोर येते। मला या प्रकरणातल्या राजकारणामध्ये जायचं नाही। मी पहिलेपासून सांगतो कोणाही विरुद्ध पुरावा असेल तर द्या, ज्याच्या विरुद्ध पुरावा असेल आम्ही शोधतोय। कोणाजवळ दुसऱ्याजवळ असेल त्यांनी पण द्यावा। पण माझ्याकरता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे हे महत्त्वाचं आहे। काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचं आहे, त्यांचं राजकारण त्यांना लखलाप, त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की काही फार त्याच्यात काही फायदा होईल। त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचं नाही, त्याचं समर्थनही करायचं नाही, त्याचा विरोधही करायचा नाही। हे राजकारण त्यांनी त्यांच्या ठिकाणी करत राहावं। मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे, स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा। प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही। ज्यांचा संबंध आढळेल, ज्या ज्या प्रकरणात आढळेल त्या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल। अतिशय कडक कारवाई करण्यात येईल। गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही। कोणालाही या ठिकाणी अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही, खंडणी मागता येणार नाही। या दृष्टीने तपास अतिशय गतिशील केलेला आहे आणि त्यामुळेच आज त्यांना त्या ठिकाणी शरणागती पत्करावी लागली आहे। आत्ता हत्येतले जे आरोपी फरार आहेत त्यांना पकडण्याकरता देखील वेगवेगळ्या टीम्स या पूर्णपणे कामी लागलेल्या आहेत आणि कुठलाही आरोपी आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही, सगळ्यांना शोधून काढू। आज स्वर्गीय